आम्ही सारे खवय्येमध्ये मी राणी गुणाची तुमचं स्वागत करते. आपण आलो आहोत बोरिवली वेस्टला आणि ज्यांच्याकडे आपण खवय्येगिरी करायला आलो आहोत त्यांचं नाव आहे अर्चना आरते. नमस्कार. नमस्कार. कार्यक्रमात स्वागत. थँक्यू. बरं, मला सांगा की कोण कोण असतं आपल्या घरी? माझ्या घरी म्हणजे मिस्टर आणि माझी 2 मुलं. काय करतात? मुलं एक 12वीला आहे आणि एक 8वीला आहे. आणि अहो काय करतात? अहो आमचं भांड्याचं स्वतःचं दुकान आहे प्रॉपर वसईमध्ये. वसईमध्ये? अच्छा. आणि मग ते तुम्ही हँडल करता? नाही, मिस्टर. कधी कधी वेळ आली तर जावं लागतं सीझनच्या वेळेला. काय साधारण काय सीझन? सीझन लग्न सराईचा असतो, क्रिसमस असतो, तेव्हा असतात म्हणजे गिराईक. अच्छा. आणि तुम्ही स्वतः तुमच्या काय आवडी? माझं स्वतःच कुकिंग क्लासेस आहेत, प्लस मी कॅटरिंग करते आणि प्रशिक्षण असतात जी म्युन्सिपाल्टीची वगैरे मुलांना म्हणजे बायकांना म्हणजे प्लस त्यांनी स्वतःच्या पायावर उभं राहावं, स्वयंरोजगार हे करतो आम्ही. हो, म्हणजे त्यांचे बचत गट बघून त्यांना कशा प्रकारे पोळी भाजी केंद्र काढून द्यायचं किंवा एखादा बिझनेस स्टार्ट करून द्यायचं, ही कामं आम्ही बघतो. आमचा ग्रुप आहे, मैत्रीय ग्रुप आहे, त्याच्यातर्फे आम्ही करतो. आम्ही 10-11 बायका आहोत आम्ही त्याच्यामध्ये. पण मग हे काय तुम्हाला म्हणजे गव्हर्नमेंट तुम्हाला त्याच्यात काही मदत करतं? त्यांनीच ही समिती नेमली किंवा असं काही? नाही, म्हणजे नगरपालिके थ्रू ही काम असतात. मी काही वर्ष मी स्वतः नगरसेविका होती, त्यामुळे ते आम्ही टच मध्ये आहोत थोडेसे. त्यामुळे आणि त्या बायकांना की खरोखर की वसईमध्ये कधी कधी त्यांना एवढ्या लांब ते अपडाऊन करू शकत नाही आणि तेवढं बाकीचं रोजगार त्यांना मिळत नाही, म्हणून मग त्यांना इच्छा असते काहीतरी करावं, म्हणून आम्ही त्यांना सपोर्ट करतो. खूप महत्वाचं मला वाटतं काम त्या करतात, कारण प्रत्येक घरातली बाई जेव्हा कमावती होते किंवा घराबाहेर पडून काहीतरी स्वतःचा व्यवसाय करते, तेव्हा मला असं वाटतं की पूर्ण घरच शाणं सुरतं होतं. आणि बाकी तुम्ही स्वतः कॅटरिंग करता? कॅटरिंग. पण मग त्या कॅटरिंग मध्ये तुम्ही काय काय पदार्थ, कुठलं असं ठराविक असं काही जेवण तुमचं फेमस आहे का? की म्हणजे आता मसाले भात म्हटलं की नाही तुमच्याकडेच ऑर्डर, किंवा नॉनव्हेज म्हटलं की तुमच्याकडेच ऑर्डर, असं काय खासियत आहे? असं खासियत जास्त पायनॅपल हलव्याची आहे. म्हणजे खास लोक पायनॅपल हलव्यासाठी व्हेजिटेरियन काही पार्टीज असेल तर त्या म्हणजे डेझर्ट्स बघून पूर्ण ऑर्डर माझ्याकडे असते. मग तुम्ही आज आम्हाला डेझर्ट शिकवलं? नाही, मी आज तुम्हाला 2 रेसिपी दाखवणार. एक तर काजू अंजीर रोल आहे आणि एक असा लॉंग ब्रेड घेऊन तो स्टफ केलेला आहे, व्हेज रोल, स्टफ व्हेज रोल. आम्हाला पायनॅपल हलवा का नाही? तुम्ही घरी यायचं खायला स्पेशल. पण काय आहे एक्झॅक्टली पायनॅपल हलवा? म्हणजे काय काय बेसिक काय घेता तुम्ही? पायनॅपल हलव्यामध्ये मेन बेसिक पायनॅपल असतो, पण आपण त्याचे बारीक बारीक तुकडे करायचे आणि त्याच्यामध्ये आता पायनॅपल मध्ये साखर घातली की पायनॅपलला पाणी सुटत जातं ना, पण आपण त्याच्यामध्ये केक घालतो आणि केक आणि मावा आणि मग वरून थोडंसं मलई घालून डेकोरेशन, त्याच्यावर परत लेयर्स, खूप छान होतं. आज आता जे 2 पदार्थ आपण बघतोय त्यातला एक तुम्ही म्हणालात ब्रेड रोल. ब्रेड म्हणजे लॉंग ब्रेड घेतलाय आणि तुम्ही स्टफ केलंय व्हेज. आणि पहिलं दुसरं काय? अंजीर रोल, काजू अंजीर रोल. तुम्हाला सुरुवातीला काय दाखवायचं? सुरुवात कशी? तुमच्यापासून, तुम्हाला जे आवडेल ते, गोड किंवा तिखट. मग आधी रोल करूया, हरकत नाही, मग नंतर गोड आपल्याला अंजीर घालतो. चालेल ना? चालेल. मग ब्रेड रोलला आम्हाला साहित्य काय काय लागणार ते सांगाल? हो. साहित्य: गार्लिक ब्रेड, बारीक चिरलेला गाजर, बारीक चिरलेली सिमला मिरची, बारीक चिरलेला कोबी, किसलेलं चीज, बटर, चिली सॉस, सोया सॉस, आलं, लसूण आणि हिरवी मिरचीची हाफ क्रश पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ. आणि आता साहित्य तुम्ही बघितलं आपण काय काय घेतलं. आता ही स्टफिंगची भाजी जी आहे ती आपण बनवतोय आणि ती बटरवर करतो. हो, कधीतरी चालतं ना? कधीतरी चालतं. म्हणजे एवढं नाही करायचं आपल्याला, थोडंसं. ठीक आहे, घाबरले मी. मला वाटीभर बटर. काय करायचं त्याच्यामध्ये? बटर जरासं वितळून घ्यायचं, त्याच्यामध्ये आलं लसूण हिरवी मिरची आपण जी पेस्ट थोडीशी हाफ क्रश करून घेतली ती टाकूया. थोडीशी परतून घ्यायची. ती परतली की त्याच्यावरती सोया सॉस साधारण 1-2 चमचे, जे छोटे टीस्पून आहेत म्हणून. नंतर चिली सॉस साधारण 2 परत. त्याच्यानंतर ना आपण भाज्या घालूया अगोदर. तर अगोदर आपण गाजर घेऊया, कारण गाजर थोडासा शिजायला वेळ लागतो, म्हणून गाजर घेऊया. गाजर घेऊन थोडासा परतूया, चांगला जरा होऊन देतो गाजर.
गाजर मस्त बारीक कापल्या गेल्या. तुम्ही कापलं का बसवलं होतं असिस्टंट कोणी कापलं? नाही, मी कापलाय. आणि ह्यासाठी आपण बारीक चिरलाय तो, कारण आपल्याला जो स्टफिंग करायचंय मग तो लांबा लांबा चिरला की मग तो खायला प्रॉब्लेम होतो ना, म्हणून. कारण ते भरायचंय मधोमध, म्हणून जेवढं बारीक असेल तेवढं. पण किसून पण नाही घ्यायचं, किसलं तर मग त्याला पाणी सुटणार पुढे. आणि अगदीच लगदा तयार होतो हा, त्याचा. म्हणून तो किसून नाही घ्यायचा. थोडासा दाताखाली आला की चांगला लागतो. आपण आता ह्याच्यामध्ये सिमला मिरची घालूया. सिमला मिरची थोडीशी होऊन द्यायची. तुमच्या केटरिंग मध्ये हा पण पदार्थ असतो, छोट्या पार्टीज वगैरे होतात तेव्हा? हे असतं किंवा मग मी काय करते म्हणजे छोटे छोटे जे बन्स असतात माहितीये, त्याच्यामध्ये. म्हणजे आपण बर्गर वगैरे करतो त्याच्यामध्ये तो असा मधला ब्रेड असा पोखरून घ्यायचा आणि त्याच्यामध्ये मग ही भाजी भरायची आणि वरती चीज ग्रेट करायचा. आता आपण थोडंसं मीठ घालूया. कोबी सगळ्यात शेवटी घालायचा. कोबी सगळ्यात शेवटी घालायचं. आता काय गाजर थोडंसं सोते झालं तर बस. बाकीच्या भाज्या थोड्याशा क्रंची, अशा क्रंची राहायला पाहिजे. चांगलं लागतं. आणि गाजर तो दुसरा ऑरेंज असतो तो वापरला तरी चालेल. आपण आता हा सीझन आहे म्हणून तो आता तो मिळत नाही, त्यामुळे तो युज केला तरी चालतो. सोपी आहे भाजी, फार कठीण नाही आहे ना. मग ह्याच्यामध्ये अजून व्हेरिएशन्स तुम्हाला असेल तर आपला बटाणाचा सर्रास मिळतोय, तर बटाणा थोडासा क्रश करून घालायचा तरी चालतो. थोडासा बटाटा उकडून थोडासा कुस करून घाला किंवा मग कॉर्न घाला, काय तुम्हाला पाहिजे ते. मशरूम्स बारीक चॉप करून घाला. जसं कॉम्बिनेशन तुम्हाला वाटेल ना तसं तुम्ही घालायचं. पनीरही तुम्ही घालू शकता ह्याच्यामध्ये, पण पनीर घातलं तर मग चीज नका घालू. म्हणजे आयदर पनीर किंवा चीज. मग चालेल तर दोन्ही. हो हो, मग हरकत नाही. ओके, आता ही भाजी तयार झाली. आपली आता भाजी ही तयार झालेली आहे. आणि मग हे आता तुम्ही ह्याच्यात अजून काय मिक्स करणार आहे? नाही, ह्याच्यात आता अजून काही नाही. आता फक्त आपण ब्रेड घेऊया आणि त्या ब्रेड मध्ये हे स्टफ करूया. ओके, त्याची तयारी करूया. आपण जे स्टफिंगची भाजी बनवली होती तर ती झालेली आहे रेडी आणि चमचमीत वाटते. तर चीज त्याच्यात ओतायचं आहे. आणि हा जो मेन लोफ आपण घेतलेला आहे हा कुठला ब्रेड आहे? साधा ब्रेड नाही आहे ना? हा गार्लिक आहे. पण मग हा लोफ काय सगळीकडेच मिळतो असं नाही. पण मग तुम्ही म्हणत तसं आपण कुठल्याही बन मध्ये करू शकतो किंवा मग असा बेकरीमध्ये नुसताच ब्रेड असतो, कटिंग करायच्या अगोदर जो ब्रेड असतो तो पण तुम्ही मधनं पोखरून करू शकता. पण एवढंच की त्यांना स्टफिंग तुम्हाला भरपूर लागेल. किंवा मग तो मधनं तो कट करायचा ह्या म्हणजे असं डबल पोर्शन मध्ये आणि मग दोन मधनं म्हणजे आपल्याला 2 ब्रेड करता येतात. अच्छा, तसं पण चालेल. मग ह्या थोड्या 2-3 गोष्टी लक्षात ठेवा. आणि आता हा तुम्ही कसा कापणार आहे? हा, सुरी देता मला. सुरी याच्यासाठी धारधारच हवी, तर पूर्ण चुरा होईल त्या पावाचा ना. सुरी चांगली हवी, सुरी चांगली पाहिजे, नाहीतर मग तो काय कुस्करला जाईल ना, त्याला फिनिशिंग नाही येणार चांगलं. कारण आपण कुठचीही गोष्ट जरी केली, पदार्थ बनवला, त्याचं फिनिशिंग जेव्हा तुमचं चांगलं होईल तेव्हाच ते तुम्हाला तो पदार्थ आणि खायला मजा येते त्याची. हे परत नंतर वरनं बंद करणार आपण ब्रेडनी का नाही? नाही, आपण हा ब्रेडनी बंद नाही करणार. हा आपण ओपन शकणार. बंद जर केला ना तर आपलं ते चीजचं डेकोरेशन जाणार. पण मग या ब्रेडचं काय करणार तुम्ही? हा पण छान आहे ब्रेड. हा मग नुसता असा गरम करून बटर लावून वगैरे खायचा? नाही, तसं तर खाऊ शकतातच. नाहीतर मग आपण हा ब्रेड ना असाच ठेवून द्यायचा, थोडासा एक दिवस शिळा करायचा आणि मग मिक्सर मधनं काढायचा तो बारीक करून. आणि मग आपण जेव्हा कटलेट्स करतो तेव्हा त्याच्यामध्ये घालून डीप फ्राय करायचे, की खूप सुंदर लागतात. पण म्हणजे बाकी आपण जसे उपयोग करू शकतो पावाचा तो आपण करायचा. आपण तुम्हाला आठवत असेल तर पावाचा शिरा वापरला होता, गोड विभावरीने तो दाखवला होता. तर तुम्हाला ह्याचा चुरा करून ते एक पावाचा शिरा अशी पण ती डिश दाखवता येईल. सो एवढं बऱ्यापैकी स्कूप करायला. हो हो. आता तुम्हाला भाजी लागेल. आता आपण भाजी घेऊया. बऱ्यापैकी आपण स्कूप केल्यामुळे जी क्वांटिटी मावली नाही आपली भाजीची. आणि आता मग ह्याच्यात सगळ्यात आपल्या आवडीचं चीज. पण मग तुम्ही हे परत मेल्ट करणार आहात? केलं तरी चालतं. मग त्याला मग तुम्ही दुसरं चीज वापरा, जे मॉझरेला चीज होतं ते घाला. नाही तर मग हे नुसतं टाकलं तरी हरकत नाही. ओव्हनला तुम्ही लावा किंवा मग मायक्रोला लावा तरीही चालेल. कारण देताना छान लागेल. म्हणजे जर अशा पद्धतीने पण सुद्धा करून बघायला हरकत नाही की चीज त्याच्यामध्ये तुम्ही भरल्यानंतर एक 1.5 ते 2 मिनिटं जरी तुम्ही
मायक्रोवेव्ह मध्ये ठेवलं चीज मेल्ट होईपर्यंत तरी तो छान लागेल, ती चव छान लागेल. आणि असंही चीज इन एनी फॉर्म. आणि ह्याच्यावर थोडस गार्निशिंग, त्याच्याशिवाय कोथिंबीर शिवाय काय लुक फायनल होत नाही आणि त्याचा स्वतःचा फ्लेवर पण. सो आता हे रेडी झालंय खायला. हा रेडी झाला. तुम्ही तुम्हाला हवं असेल तर तुम्ही मायक्रोवेव्ह करा, पण आम्ही असा खाणार आहोत. तर आता आपल्याला साहित्य कृती घ्यायला हरकत नाही ना. हो, रेडी झालेली आहे डिश. हो. ओके, साहित्य कृती. व्हेजिटेबल स्टफ्ड रोल बनवण्यासाठी लागणारं साहित्य: गार्लिक ब्रेड लोफ, बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली भोपळी मिरची, बारीक चिरलेला कोबी, किसलेलं चीज, बटर, चिली सॉस, सोया सॉस, आलं लसूण हिरवी मिरची पेस्ट, कोथिंबीर आणि मीठ. कृती: प्रथम पॅन मध्ये बटर गरम करून त्यामध्ये आलं लसूण मिरची पेस्ट, 2 ते 3 चमचे सोया सॉस आणि 2 ते 3 चमचे चिली सॉस परतून घ्यावा. त्यामध्ये बारीक चिरलेलं गाजर, बारीक चिरलेली भोपळी मिरची, मीठ आणि कोबी घालून मिश्रण वाफवून घ्यावं. गार्लिक ब्रेड लोफ वरून कापून त्यामध्ये ही भाजी स्टफ करावी. त्यावर किसलेलं चीज आणि कोथिंबीर घालून आवडीनुसार नुसता किंवा बेक करून ब्रेड रोल सर्व्ह करावा.